की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवर धारे। जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारे। जय यशोदा नंदन जय ब्रज जन रंजन। यशोदा नंदन जय ब्रज जन। जय यमुना तिरवनचारि जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। यमुना तिरवनचारि जय जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय जय गोपी जन वल्लभ जय गिरिवर धारी। जय गिरिवर धारी। बोलो बोलो। जय गिरिवर धारी। जय यशोदा नंदन जय ब्रज जन रंजन। जय यमुना तिरवनचारि जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा जय राधा दामोदर राधा दामोदर राधे। जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल
रखुमाई जय विठल रखुमाई। जय गौरानिताय 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 गौरानिताय। जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद। गाय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री निताई गौर सुंदर की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय। निताई गौर प्रेमानंदे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या रमा एकादशीच्या श्रीमद भागवत कक्षेमध्ये। आपण थंडी उन्हाळा पावसाळा तिन्ही एकत्र पाहत आहोत। आपण अध्ययन करत आहोत ग्रंथराज श्रीमद भागवत स्कंद 3 अध्याय 24 श्लोक संख्या आहे 12 आहे ना? कृपया माझ्या मागे म्हणा। ब्रह्मोवाच त्वया मे पच्चितिस्तात कल्पिता निर्व्यलीकतः यन्मे सगृहे वाक्यम् भगवान् मानदमानयन्। ब्रह्मोवाच त्वया मे पचितिस्तात कल्पिता निर्व्यलोकतः यन्मे सगृहे वाक्यम् भवान् मानदमानयन्। ब्रह्मोवाच
त्वया मे पचितिस्तात कल्पिता निर्व्यलीकतः यन्मे सगृहे वाक्यम् भवान् मानदमानयन्। माताजी शब्दार्थ म्हणा. ब्रह्मा ब्रह्मदेव उवाच म्हणाले त्वया तू मे माझे अपचितिही पूजन केले आहेस. तात हे पुत्र कल्पिता योग्य रीतीने प्राप्त झाले आहे. निर्व्यलिकतः दुटप्पीपणा न करता. यत कारण मे माझे सद्ग्रहे पूर्णपणे स्वीकार केला आहे. वाक्यम उपदेश भवान तू मानद हे कर्दम जो दुसऱ्यांना मान देतो. मानयन आदर दाखवून. अनुवाद आणि तात्पर्य. कृष्ण कृपा श्रीमूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे. श्रील प्रभुपाद की. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, प्रिय पुत्र कर्दम, तू माझे उपदेश कोणताही दुटप्पीपणा न करता पूर्णपणे स्वीकारलेस. त्याविषयी योग्य आदर मनी बाळगलास. यामुळेच तू माझे योग्य प्रकारे पूजन केले आहेस. मी जे उपदेश केले होते त्याचे पूर्णपणे यथायोग्य पालन तुझ्याकडून झाले आहे आणि त्यामुळे मी तुझ्याकडून सन्मानित झालो आहे. तात्पर्य. विश्वामध्ये प्रथम जन्मलेले जीव म्हणून ब्रह्मदेव प्रत्येकाचेच आध्यात्मिक गुरु आहेत.
आणि त्याचबरोबर ते सर्व प्राणीमात्रांचे पिता व निर्माताही आहेत. कर्दम मुनी एक प्रजापती अर्थात प्रजेचे निर्माता आहेत आणि तसेच ब्रह्मदेवांचे पुत्रही आहेत. कर्दम मुनींनी आपल्या आध्यात्मिक गुरूच्या आज्ञेचे तंतोतंत आणि न फसवणूक करता पालन केल्यामुळे ब्रह्मदेव त्यांची स्तुती करतात. भौतिक जगामधील प्रत्येक बद्ध जीवामध्ये इतरांची फसवणूक करण्याची दोष प्रवृत्ती असते. बद्ध जीवामध्ये 4 दोष आहेत. तो चुका करतो, तो भ्रमित होतो, तो इतरांची फसवणूक करतो आणि त्याची इंद्रिये अपूर्ण आहेत. परंतु जर त्याने गुरुशिष्य परंपरा पद्धतीमधील आध्यात्मिक गुरूंच्या आदेशाचे पालन केले तर तो 4 दोषांच्या पलीकडे जातो. म्हणून अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त केलेले ज्ञान म्हणजे फसवणूक नव्हे. बद्ध जीवांनी निर्माण केलेले इतर सर्व प्रकारचे ज्ञान म्हणजे निव्वळ फसवणूकच आहे. कर्दम मुनीने त्यांना प्राप्त झालेल्या आज्ञांचे तंतोतंत पालन केले आणि अशा रीतीने त्यांनी आध्यात्मिक गुरूचा वास्तविक सन्मान केला आहे. हे ब्रह्मदेवांना पूर्णपणे माहीत होते. आध्यात्मिक गुरूचा आदर करणे म्हणजे त्यांच्या आदेशाचे शब्दनशब्द पालन करणे होय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. I will speak in Marathi, you have to understand. तर ग्रंथराज श्रीमद भागवत आणि हा तृतीय स्कंदातील अध्याय क्रमांक 24 कर्दम मुनींचे वैराग्य. अध्यायाचं नावच आहे कर्दम मुनींचं वैराग्य. आता कर्दम मुनी आणि देवहूती हे दोघंही भगवंतांची प्रतीक्षा करत आहेत. कर्दम मुनी आणि देवहूतींच्या घरी नवविधा भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम
अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीच्या साक्षात स्वरूप 9 कन्या जन्माला आल्या. याचा अर्थ त्याने नवविधा भक्ती पूर्णपणे केल्यानंतर भगवंत आता अवतरित होणार आहेत. तर त्या 9 कन्या ज्या जन्माला आल्या त्या नवविधा भक्ती आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. आणि त्यानंतर आता भगवंत स्वतः कपिल देवांच्या रूपामध्ये अवतरित होणार आहेत. आणि ही बातमी कर्दम मुनींनी देवहूतीला दिलेली आहे. आणि देवहूती आणि कर्दम मुनींनी जी कठोर तपस्या केली आणि त्या तपस्येच्या आधारावरती भगवंतांसाठी प्रसन्न करण्यासाठी जे कार्य केलं, त्या कार्याच्या जे कार्य केलं त्या कार्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न आहेत. आणि ते ब्रह्मदेव आता या ठिकाणी उपस्थित होऊन ते आता सांगू लागलेले आहेत. आता जे भगवंत अवतार घेणार आहेत कपिल देव, त्यांचं काय कार्य होईल. तुमच्या घरी कोणी साधारण बालक जन्माला येणार नाही, तर कोण येणार आहे? साक्षात भगवंत जन्माला येणार आहेत. किती आनंदाची गोष्ट आहे. नंद के घर आनंद भयो. नंदाच्या घरी जसं कृष्ण, आनंद म्हणजे कृष्ण. कारण का कृष्ण म्हणजे कधी दुःख असत नाही, ते सदैव आनंदी आहेत आणि दुसऱ्यांना आनंद प्रदान करणार आहेत. आणि म्हणून म्हटलंय नंद के घर कृष्ण भयो नाही, नंद के घर आनंद भयो. आनंद म्हणजे प्रत्येकांना आनंद देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीनंच प्रत्येकाला आनंद आहे. आता आपण ज्यावेळी मंदिरात असतो त्याच वेळी आपण आनंदित असतो. मंदिरामध्ये कीर्तनामध्ये असो, प्रवचनामध्ये थोडा कंटाळा येतो ती वेगळी गोष्ट, पण कीर्तनामध्ये आनंद येतो. भगवंतांचं दर्शन घेण्यामध्ये आपण आनंदित असतो. भगवंतांना दीप अर्पण करण्यामध्ये आनंदित असतो. भगवंतांचा प्रसाद घेण्यामध्ये अत्याधिक आनंद तो द्विगुणित होतो. तर ते आनंद प्रदान करणारे असल्यामुळे प्रत्येकाला फक्त आनंद देत असतात. आणि आनंद प्रदान करणारे भगवंत आता कर्दम मुनीच्या घरी प्रकट होणार आहेत. देवहूती, हरे कृष्ण, देवहूती मातेच्या गर्भातून कोणीतरी आल्यानंतर मध्ये त्याची कनेक्टिव्हिटी आहे ती डिस्कनेक्ट होते. किंवा फक्त कोणीतरी मध्ये आल्यानंतर हे कनेक्शन किती स्ट्रॉंग आहे. फक्त वायूचं कनेक्शन आहे ती कनेक्टिव्हिटी. तर याच्यावर आपण ओळखू शकतो की आपण आणि भगवंतांमध्ये थोडी जरी माया प्रवेश केली तर आपण डिस्कनेक्ट होतो. लगेच डिस्कनेक्ट होतो. आपल्याला वाटतं माया कुठं तर दूर आहे. दूर नाही आहे कुठं. माया आपल्या जवळच आहे. कृष्ण भोलिया जीव भोग वांछा करे. ज्यावेळी आपण कृष्णाला विसरतो आणि भोग करण्याची इच्छा आपल्या हृदयात होते, निकट असते माया तारे झापटिया धरे. आणि त्याच क्षणी त्या ठिकाणी जी असलेली माया लगेच आपल्याला आलिंगन करते. निकट असते, अगदी जवळ आहे, दूर नाही आहे, अगदी जवळच आहे ती माया. तर या ठिकाणी ब्रह्मदेव आता प्रकट होऊन सांगू लागलेले आहेत की कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं आता भगवंत अवतरित होणार आहेत आणि अवतार घेतल्यानंतर भगवंतांचं काय कार्य आहे हे आता ब्रह्मदेव सांगू लागलेले आहेत. प्रभुपाद तात्पर्याची सुरुवात करत आहेत की विश्वामध्ये प्रथम जन्मलेले जीव म्हणजे ब्रह्मदेव प्रत्येकाचेच आध्यात्मिक गुरु आहेत. आता इथं पिता आणि गुरु दोन्ही ब्रह्माजी आहेत. कर्दम मुनींचे पिता देखील ब्रह्माजी आहेत आणि गुरु देखील ब्रह्माजी आहेत. कारण ते बसून घ्या माताजी, नाहीतर कोणाला तरी तिथं तुम्ही थांबा, मध्ये कोणाला तरी पाठवू नका. ज्यावेळी ब्रह्मदेव प्रकट झाले तर आता प्रभुपाद सांगतायत की प्रत्येक प्राणी मात्राचे
परमपिता ते आहेत. कारण तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यंती यत सोरयः. ब्रह्म आदी जीव आहेत. भगवंतांनी स्वयंभू त्यांना तयार केलेलं आहे या सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी. आणि ब्रह्माजींना आदी परमपिता म्हणण्याचं कारण काय? कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली या सृष्टीचं सृजन झालेलं आहे. पण ते ब्रह्माजी जरी सृष्टीचं सृजन किंवा उत्पत्ती करणारे असले तरी कुणाच्या इच्छेने करतात? कृष्णाच्या इच्छेने करतात. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूर आपल्या भजनामध्ये लिहितात, तुम्ही सर्वेश्वरेश्वर ब्रजेंद्र कुमार, तोमार इच्छाय विश्वे सृजन संहार. तोमार इच्छाय ब्रह्मा कोरेन सृजन, तोमार इच्छाय विष्णू कोरेन पालन. तुम्ही सर्वेश्वरेश्वर, तुम्ही सर्व ईश्वरांचे ईश्वर आहात, सर्वेश्वर. ब्रजेंद्र कुमार म्हणजे नंद महाराजांचे पुत्र. तुमच्या इच्छेनेच ब्रह्मा सृष्टीची उत्पत्ती करतात, विष्णू पालन करतात आणि शिवजी संहार देखील करतात. आणि तुम्हाला काही करावं लागत नाही, फक्त तुमच्या इच्छेने होऊ लागलेलं आहे सगळं. आणि ते ब्रह्माजी कर्दम मुनींचे पिता पण आहेत आणि गुरु सुद्धा आहेत. कारण त्यांनी जे जे आदेश दिलेले होते त्या आदेशांचं पूर्णपणे पालन केलेलं आहे. तर प्रभुपाद पुढं लिहित आहेत, कर्दम मुनी एक प्रजापती अर्थात त्यांना प्रजेचं उत्पन्न करण्याची सेवा ब्रह्माजीने दिलेली होती. आणि ती सेवा त्यांनी कशा पद्धतीनं केली? कर्दम मुनींनी आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञांचे तंतोतंत आणि फसवणूक न करता पालन केल्यामुळे ब्रह्मदेव त्यांची स्तुती करतात. हा आदेश आपल्यासाठी आहे. कोणतीही फसवणूक न करता आणि आज्ञाचे तंतोतंत पालन, अक्षरशः ज्याला म्हणतो आपण, प्रत्येक अक्षर प्रत्येक शब्द जो सांगण्यात आलेला आहे, जो आदेश देण्यात आलेला आहे त्याचं तंतोतंत पालन करणं म्हणजे परिपूर्ण होऊन पालन करणं. द ऑर्डर ऑफ स्पिरिच्युअल मास्टर इज लाईफ अँड सोल फॉर द डिसायपल असं म्हटलेलं आहे. आध्यात्मिक गुरूंचा आदेश म्हणजे त्या शिष्यांचं जीव की प्राण आहे. फक्त गुरु आल्यानंतरच त्यांची सेवा करणं म्हणजे एक झालं वपू सेवा, त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची सेवा करणं. तर वपू सेवेमध्ये काय काय येतं? त्यांच्यासाठी प्रसाद बनवणं, कपडे धुणं, त्यांची मसाज करणं, त्यांना ज्या निजी गोष्टी लागणार आहेत त्यांची मदत करणं किंवा पुरवणं. त्याला म्हटलेलं आहे वपू सेवा म्हणजे शरीराची सेवा. आणि एक आहे वाणी सेवा. वाणी सेवा म्हणजे त्यांनी दिलेल्या आदेशांचं पूर्णपणे पालन करणं. आता गुरु म्हणजे फक्त दीक्षा गुरु नाही. गुरु म्हणजे या ठिकाणी शिक्षा, दीक्षा, चैत्य गुरु आणि पथप्रदर्शक गुरु. भक्त समाजामध्ये एक भ्रांत धारणा असते, गुरु म्हणजे दीक्षा गुरु बस, बाकी गुरु आपल्याला आवश्यक नाही आहेत. पण आध्यात्मिक दीक्षा गुरूंनी दिलेल्या आदेशांचं तंतोतंतपणे कशा पद्धतीनं पालन करता येईल ते आपल्याला शिकवतात शिक्षागुरू. शिक्षागुरू वेगळं काही शिकवत नाहीत. जे दीक्षा गुरूंनी दिलेले आदेश आहेत ते कशा पद्धतीनं पालन करावं हे शिकवतात कोण? शिक्षागुरू. जसं पुस्तकामध्ये जे आहे किंवा परीक्षेमध्ये जे लिहायचं आहे तेच शिक्षक शिकवतात की वेगळं शिकवतात? ते शिकवतात. जे पुस्तकामध्ये आहे, जे अध्याय किंवा धडा नंबर 1, 2, 3, 4 जसं सिक्वेन्स त्यांना सांगितलेला असतो. पहिल्या 3 महिन्यामध्ये पहिले 5 धडे कंप्लीट व्हायला पाहिजेत. 6 माही परीक्षा म्हणजे 6 महिने पूर्ण होण्या अगोदर पुढचे 5 आणि पाठीमागचे जे झालेले 10 अध्याय कंप्लीट व्हायला पाहिजे. मग बाकीचे राहिलेले वार्षिक परीक्षेपर्यंत 10 असे पूर्ण 20 धडे वार्षिक परीक्षेपर्यंत मुलांना तुम्ही
शिकवा. आणि तेच शिकवतात, ते दुसरं काही शिकवत नाहीत. गणितचे टीचर येऊन कधी क्लासमध्ये संगीत शिकवत नाहीत. गणितचे टीचर 2+2 2+2 4च शिकवणार आहेत. इंग्लिशचे टीचर येऊन कधी तमिळ शिकवत नाहीत. त्यांना वाटलं चला इंग्लिश आपण फार कंटाळा आला इंग्लिश शिकून शिकून, आपण आज तमिळ शिकू. तमिळ तेरी याद, तमिळ येत नाही तर तमिळ शिकू असं कधी होत नाही. त्यांना जो आदेश दिलेला आहे तोच शासनाने जी ग्रंथ दिलेले आहेत किंवा पुस्तकं दिलेले आहेत, अध्ययन करण्यासाठी जो एक विशिष्ट भाग शिकवण्यासाठी सांगितलेला ते शिकवतात. तसंच जे गुरुजन आहेत, भगवंतांनी दिलेल्या आदेशाचं कशा पद्धतीनं पालन करावं हे दीक्षागुरू शिकवतात. आणि दीक्षागुरूंनी दिलेले आदेश आपण कसं पालन करू शकतो हे शिक्षागुरू शिकवतात. हा फक्त फरक आहे. आणि म्हणून या सगळ्यांची आवश्यकता आपल्याला गौडीय संप्रदायामध्ये आहे. आपला ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय शिक्षाच्या आधारावरती तयार झालेला आहे. फक्त दीक्षा नाही, शिक्षा. आता आपली जी गुरुशिष्य परंपरा आहे त्यामध्ये गौर किशोरदास बाबाजी हे भक्तिविनोद ठाकूरांचे दीक्षित शिष्य नाही आहेत. शिक्षा त्यांनी ग्रहण केलेली आहे. भक्तिविनोद ठाकूर गृहस्थ होते आणि ते गृहस्थ असून देखील ते दररोज भागवतचं अध्ययन करायचे. आणि भागवत अध्ययन करतेवेळी गौर किशोरदास बाबाजी होते, वैराग्याची पराकाष्ठा, तरी ते जाऊन एका गृहस्थाकडून भागवत ऐकायचे. त्यांनी हे नाही म्हटलं मी वैरागी आहे, मोठा संन्यासी आहे, प्रवचन देणारा तर गृहस्थ आहे, त्याची 14 मुलं आहेत, बाहेर कोर्ट कचेरीमध्ये काम करतो, दिवसभर भौतिक लोकांच्या संगतीमध्ये राहतो, असा कधीच त्यांनी विचार केला नाही. ही शिक्षा प्रणाली आहे. भक्तिविनोद ठाकूरांचे गुरु राहिले बिपिन बिहारी गोस्वामी. पण आपण इथं पाहतो कोण आहेत? जगन्नाथदास बाबाजी आहेत. कारण त्यांनी चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान शोधलं. जे लुप्त झालेलं होतं चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान, हे जगन्नाथदास बाबाजींनी शोधून देण्यास मदत केली. आणि म्हणून त्यांनी त्यांना गुरु म्हणून स्वीकारलं. शिक्षा भगवंतांना त्यांनी शोधून दिलं. ज्यावेळी जगन्नाथदास बाबाजींची आयु 120 वर्ष होती, त्यांना स्वतःच्या पापण्या देखील वर करणं सहजासहजी होत नव्हतं. त्यांचे शिष्य त्यांच्या पापण्या उचलायचे तर तेव्हा बघायचे समोर कोण आलं. तर अशा परिस्थितीमध्ये भक्तिविनोद ठाकूरांनी व्यवस्था केली. त्यांना टोकरी काय म्हणतो आपण, जे पालखी किंवा जे पारडे असतात ना 2, जे गंगेचं पाणी वगैरे घेऊन येतात, तर त्या पालखीमध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था केली. आणि ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान योगपीठ जिथं आत्ता आहे त्या ठिकाणी भरपूर तुलसी वाढलेल्या होत्या. आणि तिथं जसं त्यांना ठेवण्यात आलं, जी व्यक्ती स्वतःच्या पापण्या उचलू शकत नव्हती ते 10-10 फूट उंच उडून उड्या मारून कीर्तन करू लागले, हे गौरांग हे गौरांग. आणि त्यावेळी कळालं की हे चैतन्य महाप्रभूंचं ओरिजिनल जन्मस्थान आहे. त्या अगोदर लोकांना वाटायचं की जे नवदीप टाऊन आहे, जिथं नवदीप रेल्वे स्टेशन आहे, ते वाटायचं चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान आहे ते. पण आत्ता जे योगपीठ आहे मायापूरमध्ये ते चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान आहे. म्हणून शिक्षा आणि दीक्षा आणि भगवंत ही श्रील प्रभुपाद, शिक्षा दीक्षा श्रील प्रभुपाद या तिघांचं साकडं किंवा तिघांचं एकत्रितकरण म्हणजे इस्कॉनमध्ये गुरु शिष्य परंपरा आहे किंवा गुरूंचं शरणागती. इस्कॉनमध्ये गुरु स्वीकारणं म्हणजे फक्त दीक्षागुरू नाही, शिक्षागुरू, दीक्षागुरू आणि श्रील प्रभुपादांचा आदेश. श्रील प्रभुपाद आता राहिले नाही शारीरिक रूपानं, त्यामुळे आता काही त्यांची आवश्यकता नाही. दीक्षागुरू दीक्षा दिली आणि ते निघून गेले, त्यांची आवश्यकता राहिली नाही. शिक्षागुरू फक्त उपदेश देतात, सांगतात आणि ते निघून जातात, त्यामुळे त्यांची आवश्यकता नाही असंही नाही. प्रत्येकाची गुरुतत्व इस्कॉनमध्ये म्हणजे शिक्षा, दीक्षा आणि श्रील प्रभुपाद तिघांचं एकत्रित स्वरूप. तर या ठिकाणी प्रभुपाद सांगत आहेत
की न फसवता आणि दुप्पटीपणा न करता, म्हणजे डुप्लिसिटी, फसवणूक आणि डुप्लिसिटी, दिखावा. मुंह में राम बगल में छुरी म्हणतो ना आपण, मुंह में राम बगल में छुरी. दाखवायचं वरून फार मोठा आपण भक्त आहे, पण आतून आपला अहंकार, द्वेष, त्याला म्हटलेलं आहे दुपट्टीपणा. आपण हात तर जोडतो नम्रतेनं, पण हृदयापासून त्या व्यक्तीप्रती, त्या भक्ताप्रती प्रेम नाही आहे. दिखावा तर करतो, का बाबा एक मोठे अधिकारी आहेत म्हणून प्रणाम करावं लागतं, नाहीतर अधिकारी आहेत म्हणून दंडवत करावं लागतं. तशी इच्छा स्वतःची होत नाही, कारण जो द्वेष आणि जो अहंकार हृदयामध्ये आहे, तो द्वेष प्रणाम करू देत नाही. द्वेष भगवंतांसमोर दंडवत घालू देत नाही. तो अहंकार दंडवत घालण्यापासून थांबवतो. काय गरज आहे? दगड आहे, दगडाला काय प्रणाम करायचं? कपडे घाण होतील, नवीन कपडे घेतलेत, कुर्त्याला डाग लागेल, पांढरा शुभ्र कुर्ता, इथं तर माती आहे, मग शॉर्टकट आपण प्रणाम करायचा प्रयत्न करतो, किंवा उभारल्या म्हणतो प्रभूजी दंडवत प्रणाम, उभारूनच. दंडवत याचा अर्थ आहे काठी जशी जमिनीवर पडते, दंड जसा जमिनीवर पडतो त्याला म्हटलं दंडवत. वत म्हणजे प्रमाणे. काठी जशी हातातून सुटल्यानंतर जमिनीवर पडते, त्या पद्धतीनं गुरूंना प्रणाम करायचं. आणि आपण शॉर्टकट कुठंतरी प्रणाम करतो, बघून चांगली जागा आहे की नाही, थोडी व्यवस्थित, पावसाच्या दिवसामध्ये चिखल लागू नये. तर दुपट्टीपणा आणि फसवणूक न करता कर्दम मुनींनी ब्रह्मदेवांच्या आदेशाचं पूर्णपणे पालन केलं. बद्ध जीवांमध्ये 4 दोष आहेत, प्रभुपाद सांगतात, जे भगवद्गीतेमध्ये सुरुवातीलाच स्पष्ट केलेलं आहे. जीवाचे 4 दोष जे सगळ्यामध्ये आहेत, प्रत्येकामध्ये. जो बोलणारा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहेत, जो मनुष्य आहे त्याच्यामध्ये, प्रत्येकामध्ये 4 दोष आहेत. सगळ्यात पहिला, तो चुका करतो. चुका कोण करतो? मनुष्यच करतो. कारण भगवंतच एकटे परफेक्ट आहेत. पूर्ण परफेक्शन जे आहे ते भगवंतांमध्ये आहे. भगवंत सोडून कोणीही या जगामध्ये निपुण नाही. तो कितीही जरी निपुण असला, कधी ना कधी चुका करणारच. आता किती कातीर, शाफीर जे म्हणतो ना आपण, चोर किंवा डकैती घालणारे असतात, कुठं ना कुठं तरी आपलं चिन्ह सोडून जातात, सुराग. आणि मग क्राईम ब्रांचवाले, CID वाले त्यांचे केस किंवा हाताचे ठसे किंवा सॉक्स, त्यांच्या पायाचे चिन्ह त्याच्यावरून शोधतात. विचार करा किती कर्माची गती. आपण शास्त्रामध्ये जे भगवान सांगतात, गहनो कर्मणा गती, हे जर समजायचं असेल तर आपण भौतिक जगातले तथाकथित जे लोक आहेत, चुका करणारे, ते सुद्धा CID मध्ये वगैरे गेल्यानंतर किती बुद्धीनं कार्य करतात. कोणाच्या एखाद्या केसावरून किंवा त्यांच्या सॉक्सवरून किंवा कपड्यावरून. मला आठवतंय, पद्म अली प्रभूंचे वडील CID ऑफिसर होते. CID ऑफिसर सुरेश सितपुरिया, अहमदाबाद CID ब्रांचमध्ये. आणि ते इतक्या वरिष्ठ पोस्टवरती होते, सिनियर पोस्टवरती, की त्यांना दिलेली जबाबदारी होती की काही लोक जेव्हा भौतिक जगामध्ये, ज्यांना आपण नराधम म्हणतो, नराधम जो लोक जे पुरुषांमध्ये अधम आहेत, जे बलात्कार वगैरे करतात, ते बलात्कार करून गेल्यानंतर त्यांची जी शोध घेण्याची प्रक्रिया जी होती, तिथल्या परिस्थितीवरून ते सांगायचे की कोणी बलात्कार केला त्या व्यक्तीला. आता भारतामध्ये 130 कोटी जनता आहे. किती? 130 कोटी जनता. मग अहमदाबादमध्ये असेल किंवा गुजरातमध्ये आरामात 50 लाख तरी असतीलच अहमदाबाद सिटीमध्ये. तर तेवढ्या 50 लाख लोकांमध्ये कुणी बलात्कार केलेला आहे ते कोर्टमध्ये ते सांगायचे. म्हणजे भौतिक जगामध्ये जो व्यक्ती चुका करू शकतो, तो अशा पद्धतीनं निर्णय देऊ शकतो, तर भगवंतांची यंत्रणा किती मोठी असेल. आपण विचार करा, आपण कधी कधी विचार करतो की 4 दरवाजे किंवा 4 खोल्या, 4 भिंतीमध्ये बंद आपण काही पाप कृत्य केलं, कोणी बघत नाही आपल्याला. कोणी
बघत नाही. पण भगवंतांची बुद्धी किती असेल ह्याच्यानं आपण एक छोटंसं आपण ॲनॉलॉजी किंवा विचार करू शकतो की जे जगातील भौतिक जगातील लोक ज्यांची चुका करण्याची प्रवृत्तीच आहे ते सुद्धा असे मोठमोठे शोध लावू शकतात. काही लोक हातातून नारळ धरून घेऊन जातात, हातात धरतात नारळ आणि जमिनीवर चालत असतात आणि त्यांनी नारळ जिथं ठेवतात तो नारळ फिरला की ओळखतात तिथं पाणी आहे. त्याला खड्डा काढून बघावं लागत नाही. जे निपुण आहेत पाणी जमिनीमध्ये कुठं आहे बोर किंवा विहीर खोदण्यासाठी ते नारळ घेऊन तो नारळ ठेवतात. नारळाच्या त्या फिरण्यावरून ते समजतात की कुठं पाणी आहे शेतामध्ये. तर किती या भौतिक जगामध्ये आपण ह्यांना म्हणतो बुद्धिमान एक्सपर्ट, पण भगवंत त्यांच्या पलीकडे किती एक्सपर्ट असतील. आणि अशा भगवंतांना आपण फसवण्याचा प्रयत्न करतो. नंबर 1 चुका करणे. नंबर 2 तो भ्रमित होतो. कोणी काही सांगितलं की भ्रमित होणं. समजा जर सांगितलं अचानक अफवा पसरवली की आता येत्या 2 तासामध्ये भूकंप होणार आहे, लगेच आपापलं घरातील सोने चांदी दागिने भांडी वगैरे नाही घेणार, ज्या भागा वस्तू आहेत सगळे दागिने घेऊन आपण बाहेर येऊन थांबणार. भ्रमित होणं. आपण भ्रमित होतो म्हणजे जे नाही आहे त्याला आपण सत्य समजलेलं आहे, त्यालाच म्हटलेलं आहे माया. आपल्याला माहीत आहे आपण एक दिवस मरणार आहे तरी आपण म्हणतो आपण कधीही मरणार नाही. हीच आहे माया. जे असत्य आहे त्याला आपण सत्य स्वीकारलेलं आहे. आपण वाटतं आपली मुलं आपल्याला फार मोठं रक्षण करतील, आपलं जीवन त्यांच्यावरती आपण आश्रित राहू, ते आमची काळजी घेतील. आपण आत्ता त्यांना जर चांगलं शिकवलं, त्यांच्यासाठी काबाड कष्ट केले, ते आपल्याला पुढं आम्ही म्हातारे झाल्यानंतर आमची काळजी घेतील, आम्हाला रिटर्न देतील. काही रिटर्न भेटत नाही, काही गॅरंटी नाही, काही गॅरंटी नाही ते आपली काळजी घेतील. आपलं कर्तव्य आहे आपण त्यांची काळजी घेणं, पण निस्वार्थ राहणं. जर आपण आसक्ती ठेवली ते काळजी घेतील आणि नाही घेतले तर मग आपण दुःखी होणार. त्याला म्हटलेलं आहे भ्रमात राहणं. नंबर 3 इतरांची फसवणूक करणं. तो सदैव दुसऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असतो. वा कुठलाही बिझनेस असो, व्यापार असो, काही असो. मग ती इन्शुरन्स पॉलिसी का न असो, मोठमोठ्या अक्षरामध्ये दिलेलं असतं 10% रिटर्न, 18% रिटर्न, हे ते सगळं इन्शुरन्स भेटेल आणि खाली एक छोटासा स्टार केलेलं असतं कंडिशन्स अप्लाय, कंडिशन्स अप्लाय. आणि त्या बारीक तिथं काहीतरी लिहिलं असतं. ते सांगता मग नाही ते असं होतं, तुम्ही 18 महिन्या पहिल्याच यायला पाहिजे होते, तुम्ही 17व्या महिन्यात आले किंवा 19व्या महिन्यात आले, तुम्हाला तर पूर्ण पॉलिसी भेटणार नाही, तुम्ही वाचले नाही. म्हटले नाही वाचलं ना सगळं. म्हटले खाली बघा स्टार, कंडिशन अप्लाय. फसवण्याची प्रवृत्ती. मग तांदळामध्ये पांढरे प्लास्टिकचे तांदूळ चालू झाले, डाळीचं वजन वाढवण्यासाठी पिवळे दगड टाकायला चालू झाले, गव्हामध्ये दगड चालू झाले. गव्हामध्ये दगड येतात कुठून? ते वजन वाढवण्यासाठी. मग गव्हाच्या पिठामध्ये मैदा मिक्स झाला, हळूहळू सगळं मिश्रण चालू झालं. भ्रष्टाचार हा एक फसवणुकीचाच प्रकार आहे. मी 100 रुपये टॅक्स देऊ शकत नाही म्हणून 20 रुपये घ्या आणि मला मुक्त करा. काय रिसिट वगैरे नको, जाऊ दे. जसं परवा दिवशीच आम्ही जेव्हा कोल्हापूरहून सोलापूरला ट्रेन येत होतो, आपल्या एकट्या भक्ताने TCला विचारलं, म्हटलं इथं स्लीपरमध्ये जागा फार अडचणीची आहे आणि स्लीपरमध्ये फार जागा भेटेल नाही भेटेल, AC मध्ये सर आहे का सीट? ते म्हटलं एकाला 1000 रुपये, एकाला 1000 म्हणजे तिघांचे 3000. मग हे भक्त म्हटलं एक घ्या 500-1000 रुपये, रिसिट वगैरे देऊ नका, चालते. म्हणजे ही फसवण्याची प्रवृत्ती. जे नियम भगवंतांनी दिलेले आहेत, जसं मी काल पण सांगत होतो, भगवंत पंतप्रधान असल्याप्रमाणे आहेत किंवा राष्ट्राचे पती आहेत, राष्ट्रपती, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया जसं म्हणतो आपण, राष्ट्रपती भारताचे, तसे भगवंत प्रेसिडेंट ऑफ हिज एंटायर वर्ल्ड, संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडांचे ते अध्यक्ष आहेत किंवा प्रमुख आहेत. त्यांनी काही नियम लावलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करायची आपली इच्छा होत नाही, म्हणून आपण काय करतो, वेगवेगळ्या देवी देवतांजवळ जातो. नारळ घ्या, मला हे द्या,
5 किलो पेढे घ्या, मला पास करा. का? मला अभ्यास करायचा नाही. मग हे काय भ्रष्टाचार आहे. जसं पंतप्रधानांनी सांगितलं 18% GST भरा, मग आपण काय करतो? दुकानदार सांगतो कशाला, कच्चं बिल द्या, काय असतील ते मुक्त करा, कर घेऊ नका, टॅक्स घेऊ नका. ते म्हणजे आपण देवी देवतांजवळ जाणं. कारण का भगवंतांनी सांगितलेले नियम आपण पालन करण्याची इच्छा नसल्यामुळे आपण शॉर्टकट रोड तयार करतो. ते म्हणजे भगवंत. यांती देव व्रता देवान पितृन यांती पितृव्रता. आणि त्या पद्धतीनं त्या 4 चुका ज्या आहेत, चुका करतो, भ्रमित होतो, इतरांची फसवणूक करतो, आणि त्याची इंद्रिय कशी आहेत? अपूर्ण इंद्रिय आहेत. अपूर्ण इंद्रिय म्हणजे असं नाही की आपल्या शरीरातील एखादं बोट किंवा पाय कट झालेला आहे, त्याला नाही. अपूर्ण इंद्रिय म्हणजे आपण एक इंद्रियाद्वारे एकच कार्य करू शकतो. जसं आपण डोळ्याने फक्त पाहूच शकतो, डोळ्याने मसला पप्पू खाऊ शकत नाही. मसला पप्पू खाऊ शकतो का डोळ्याने? खरं भगवंत ते करू शकतात. भगवंत डोळ्याने खाऊ शकतात, कानाने बोलू शकतात. त्यांचं कोणतंही इंद्रिय कोणतंही कार्य करू शकतं. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यन्ति पांती कलयंती चिरम जगंती आनंद चिन्मय सदुज्वल विग्रहस्य गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि. भगवंत कोणतंही कार्य कोणत्याही इंद्रियांनी करू शकतात. मग जेव्हा आपण भगवंतांना भोग लावतो, त्याच्यामध्ये तिखट असो किंवा मसाला असो, जरी भगवंतांनी आपल्या कृपा कटाक्ष ते डोळ्यांनी भगवंत स्वीकारतात. झोपलं तर कसं स्वीकारणार? डोळे बंद केलं तर समोरचं दिसणार पण नाही, खायचं तर दूरची गोष्ट. भगवंत आपल्या डोळ्याद्वारे आपला कृपा कटाक्ष, कृपा कटाक्ष, अक्ष म्हणजे डोळे, त्या डोळ्यांनी पाहून त्या भोजनावरती कृपा करतात. आणि तो भोग काय बनतो? मग प्रसाद, प्रभूंचं साक्षात दर्शन, प्रसाद. तर हे 4 दोष जर मुक्त व्हायचं असेल तर प्रभुपाद पुढे लिहित आहेत, म्हणून परंतु जर त्याने गुरुशिष्य परंपरा पद्धतीमधील आध्यात्मिक गुरूंच्या आदेशाचे पालन केले तर तो 4 दोषांच्या पलीकडे जातो. त्याचा एक पर्याय काय? आपण आध्यात्मिक गुरूंच्या आदेशाचं पालन करणं, आपली बुद्धी बाजूला ठेवून. जसं चैतन्य महाप्रभू म्हणाले, गुरु मोर मूर्ख देखी कोरिलो शासन. माझे गुरूंनी मला म्हटले तू मूर्ख आहेस, आणि म्हणून मी वेद अध्ययन वगैरे करत नाही. मी काय करतो? कीर्तन करत असतो. गुरु मोरे मूर्ख देखी. आता चैतन्य महाप्रभू जे साक्षात भगवंत आहेत ते मूर्ख असू शकतात का? नाही. पण आपल्या गुरुचं महत्त्व पटवून देण्यासाठी, गुरुची महत्ता स्पष्ट करण्यासाठी ते सांगत आहेत, गुरुंनी जे मला सांगितले ते मी करतो. आणि गुरुंनी काय सांगितलंय मला? नाम संकीर्तन करण्यासाठी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून मी या नावाचं काय करतो? संकीर्तन करतो. तर पुढे प्रभुपाद लिहित आहेत, म्हणून अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त केलेले ज्ञान म्हणजे फसवणूक नव्हे. बद्ध जीवांनी निर्माण केलेले सर्व प्रकारचे ज्ञान म्हणजे निव्वळ फसवणूकच आहे. ह्या भौतिक जगामध्ये फक्त आपल्याला फसवलं जातं. आपण जे कितीही 20 वर्ष 15 वर्ष आपण शिक्षण घेतो त्याचा कधीही उपयोग होत नाही. कधीच प्रॅक्टिकलमध्ये उपयोग होत नाही. थोडा कधी फार वाचण्यासाठी लिहिण्यासाठी होतो, पण आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये त्याचा कधीही उपयोग होत नाही. मग ते विज्ञान असो किंवा समाजशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, आपण शिकतो. कधी उपयोग झालाय? कधीच नाही. जे अकाउंट्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांनी अकाउंट जर शिकलेलं असेल त्यांचा उपयोग होतो डेबिट क्रेडिट मायनस प्लस करण्यासाठी. पण बाकी इतके 6 विषय असतात, त्याच्या 6च्या मधला एक विषय उपयोग होतो, 5 विषयाचा काही आपल्याला उपयोगच होत नाही. म्हणून फक्त निव्वळ फसवणूक आहे. प्रभुपाद म्हणायचे की जे विद्यालय लिहिलेलं असतं
तिथं बकेट घेऊन जाऊन काय लिहिलं पाहिजे आपण? पेंटची बकेट घेऊन जाऊन अविद्यालय. विद्यालयाला काय बनवलं पाहिजे? अविद्यालय. कारण या ठिकाणी फक्त आपलं धर्म सोडून दिला जातो. अर्थ आणि काम या दोनच गोष्टी शिकवल्या जातात. अर्थ म्हणजे पैसा, काम म्हणजे भोग प्रवृत्ती. लोकांना विचारा कशासाठी पैसे कमवायचे आहेत? काय जॉब कशासाठी करता? म्हणजे पैसे कमवायसाठी. पैसे कशाला कमवायचे? भोग करण्यासाठी. बस, बाकी याच्या पलीकडं काही नाही. एक व्यक्ती एका तलावाच्या काठी बसलेला होता. शांत बसलेला तलावाच्या काठी. ध्यानपूर्वक आहे का? किती महत्वाचं आहे. संध्याकाळी शांत जेव्हा हळू हवा चाललेली होती, एका तलावाच्या काठी शांत बसलेला होता. मग एक व्यक्ती आला त्या ठिकाणी, बिझनेसमॅन. तर म्हटलं अरे काय करतोय? म्हटलं बसलंय शांत. म्हटलं काय कामधंदे नाही का? म्हटलं कशाला करायचं? म्हटलं कशाला? म्हटलं कामधंदा केल्यावर काय होणार आहे? म्हटले कामधंदा कर चांगला, म्हणजे काय होईल? तुला पैसे भेटतील. मग पैसे भेटल्यानंतर काय होणार? म्हटले मग तू पैसे भेटल्यानंतर भोग करण्याचे सामग्री घेऊ शकशील. गाडी, घर, बंगला. मग तुला पत्नी भेटेल. मग तू त्यांच्यासोबत आनंदाने भोग करू शकशील. मग काय होईल? मग म्हटले पैसे कमवल्यानंतर तुला सगळ्या तुझ्या इच्छा पूर्ण होतील. मग काय होईल? मग म्हटले तू आरामात आनंदाने बसून जीवन जगू शकशील. मग तो म्हटला मी आता काय करायचं? तेच करतोय. आता मी काय करतो? तेच करतोय. तलावाच्या काठी बसून आरामात आनंदाने जीवनच जगतोय. मग एवढं सगळं पूर्ण करून ते करण्यापेक्षा डायरेक्ट मार्ग हा म्हणजे भक्तीचा मार्ग आहे. आपल्याला माहित आहे सरते शेवटी राम नाम सत्यच आहे, बाकी सगळं असत्य आहे. मग एवढं सगळी ती पूर्ण करून करण्यापेक्षा मग ते जे बुद्धिमान लोक आहेत ते डायरेक्ट हायवे स्वीकारतात. आणि भक्तिमार्ग म्हणजे हा राजमार्ग आहे, भगवंतांना प्राप्त करण्याचा राजमार्ग. त्याच्यामध्ये वेगवेगळे अष्टांग योग, सांख्य योग, ही तपस्या, कर्मकांड, हे सगळं सोडून डायरेक्ट भगवंतांशी कनेक्शन आहे. त्यामुळे आपण आरामात जे करतोय ते आरामातच करतोय. भक्तीमध्ये असं सांगितलं नाही 4 नियमामध्ये की उन्हाळ्यामध्ये 4ही बाजूने अग्नी लावा, मध्ये बसा, सांगितलंय नाही. पावसाळ्यामध्ये भर पाण्यामध्ये इथपर्यंत राहा आणि तपस्या करा, नाही. थंडीमध्ये बर्फाळ प्रदेशात जाऊन जप करा, सांगितले नाही. स्थाने स्थिताम, जिथं तुम्ही आहात त्या ठिकाणी आपल्याला भक्ती करायची आहे. जिथं आपण आहोत, ग्रहे थाको वने थाको सदा हरी बोले डाको. आपण घरी असो, मंदिरात असो, जंगलात असो, तिथंच आपल्याला भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे. हाच आदेश गुरूंनी दिलेला आहे. आणि या जर आदेशांचं जर आपण काटेकोर पालन केलं तर निश्चित रूपानं आपण या 4 दोषापासून मुक्त होऊ शकतो. अशा रीतीने त्यांनी आध्यात्मिक गुरूंचा वास्तविक सन्मान केलेला आहे हे ब्रह्मदेवांना पूर्णपणे माहीत होते. आध्यात्मिक गुरूंचा आदर करणे म्हणजे काय हे प्रभुपाद लिहित आहेत शेवटच्या वाक्यामध्ये. आध्यात्मिक गुरूंचा आदर करणं म्हणजे त्यांना जाऊन फक्त त्यांचे चरण पकडणं किंवा त्यांना मागणं आशीर्वाद द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. चांगली गोष्ट आहे आशीर्वाद मागणं, पण कशासाठी? भौतिक जगामध्ये प्रगती करण्यासाठी की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी? आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी. जसे एक व्यक्ती ट्रेनमध्ये श्रील प्रभुपादांजवळ सारखं आपल्या मुलाला घेऊन जायचं आणि म्हणायचं स्वामीजी आशीर्वाद द्या, स्वामीजी आशीर्वाद द्या. म्हटले देऊन टाक. म्हटले मला मुलगा तोच खरा आशीर्वाद आहे. मुलग्याला देऊन टाका, त्याला प्रचारासाठी लावतो, तोच आशीर्वाद आहे. मग आलाच नाही नंतर. तर आशीर्वाद आपण कुणाकडं काय मागतो हे महत्वाचं आहे. आध्यात्मिक गुरूंकडं आपण हरिनाम मागितलं पाहिजे. कृष्ण से तोमार कृष्ण दीते पार तोमार शकतियाचे. कारण भगवंत ही आध्यात्मिक गुरु वैष्णवांची संपत्ती आहे आणि ते आपल्याला भगवंत देऊ शकतात. गुरूंकडे जाऊन फक्त त्यांचा आदर म्हणजे प्रणाम करणं किंवा ते आल्यानंतर त्यांच्या समोर बसणं, त्यांच्या समोर बसूनच जप करणं आणि ते गेल्यानंतर कधी दिसणंच नाही. मग अमावस्या आणि पौर्णिमा, जसं गुरु आले शिष्य आले, गुरु गेले शिष्य पण गायब. ते नाही, जे आदेश दिलेले आहेत
त्या आदेशांचं पालन करणं. आणि म्हणून प्रभुपाद शेवटच्या वाक्यामध्ये लिहितायत, आध्यात्मिक गुरुचा आदर करणे म्हणजे त्यांच्या आदेशाचे शब्दांशब्द प्रत्येक शब्द ध्यानपूर्वक ऐकून त्या आदेशाचं पालन करणं म्हणजे त्यांचा आदर, नाहीतर मग अनादर. भागवतच्या 9व्या स्कंदामध्ये वर्णन आहे, ज्यावेळी पिता आणि पुत्र ययाती महाराजांच्या वर्णनामध्ये, ययाती महाराजांचं जे उपाख्यान आहे त्यामध्ये वर्णन आहे, उत्तम चिंतितम कुर्यात प्रोक्तकारी तु मध्यमः अधमो श्रद्धया कुर्यात कर्तोच्चारितः पितुः. तर 4 प्रकारचे पुत्र, त्या ठिकाणी पुत्र आणि शिष्य दोन्ही कर्दमुनी आहेत. तर फर्स्ट क्लास शिष्य कोण आहे? कर्दमुनींसारखा, जो आपल्या गुरूंचं किंवा आपल्या पित्याचं मनात काय आहे ही इच्छा ओळखून कार्य करतो. त्याला सांगावं लागत नाही, त्यांची इच्छा ओळखून त्यांचे हावभाव बघूनच त्याला कळतं की माझ्या वडिलांची काय इच्छा आहे. ही इज फर्स्ट क्लास सन. उत्तम चिंतितम कुर्यात. उत्तम मीन्स फर्स्ट क्लास, चिंतित मतलब म्हणजे चिंतन करतो, कुर्यात म्हणजे कार्य करतो. आपल्या वडिलांना काय पाहिजे याचं चिंतन करून जो कार्य करतो त्याला म्हटलेलं आहे फर्स्ट क्लास, उत्तम. प्रोक्तकारी तू मध्यम. जेव्हा आदेश देतात पिता, माझी इच्छा आहे तू हे कर, तू हे केलं पाहिजे, आदेश दिल्यानंतर जेव्हा तो कार्य करतो त्याला म्हटलेलं आहे मध्यम म्हणजे सेकंड क्लास. थर्ड क्लास आहे अधमो श्रद्धया कुर्यात. वडिलांवर श्रद्धा नाही आहे किंवा गुरूंवर श्रद्धा नाही आहे पण तो करतो. आता सांगितलंय, आता काय 16 माळा सांगितलेत, करायचं म्हणून करायचं बस. श्रद्धा नाही माळा करण्यामध्ये, करायचं फक्त मणी खाली खेचायचे बस. श्रद्धा नाही हरिनामामध्ये किंवा गुरूंच्या आदेशामध्ये. श्रद्धा नसते वेळी अश्रद्धया अधमो. अधमो अश्रद्धया. श्रद्धा नसते वेळी जो कार्य करतो तो आहे अधम म्हणजे थर्ड क्लास कॅटेगरी. आणि फोर्थ क्लास कॅटेगरी कोणती आहे? करतो उच्चारितम पितुः. जेव्हा वडील आज्ञा देतात, गुरु आज्ञा देतात, त्या आज्ञेला जो पूर्णपणे नाकारतो तो आहे फोर्थ क्लास. आणि फोर्थ क्लाससाठी त्या श्लोकाचा अनुवाद आहे, तात्पर्य नाही, अनुवादामध्येच लिहिलेलं आहे कुर्यात करतो चरितम पितुः. पितू म्हणजे पिता, त्या पित्याची विष्ठा असल्याप्रमाणे तो मुलगा आहे. जो मुलगा आपल्या पित्याचं ऐकत नाही किंवा आदेशाचं पालन करत नाही तो त्या पित्याची विष्ठा आहे. प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात, एक कवी म्हणतो की पुत्र आणि मूत्र दोन्ही एकाच ठिकाणाहून येतात आणि जर तो मुलगा आपल्या मात्या पित्यांचं ऐकत नसेल तर तो पुत्र नसून फक्त मूत्र आहे. हा श्लोक आपण वाचू शकता घरी गेल्यानंतर. होमवर्क, अभ्यास, क्लासनंतर होमवर्क दिला जातो. भागवतमचा स्कंद आहे 9वा, अध्याय 18 आणि श्लोक संख्या आहे 44. 9, 18, 44. First class son, second class son, third class son, and the stool, fourth class, who is not hearing the orders of the spiritual master or the father, he is like a stool of his father. प्रभुपादांनी स्पष्ट केलं त्याच्यामध्ये, तोही विष्ठा असल्याप्रमाणे. तर असं नाही की आदर करणं म्हणजे डोळे झाकून बंद करणं, अंधश्रद्धेचं पालन करणं, काही सांगा नाही. गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आधारावरती आदेशांचं पालन करणं. वडिलांनी सांगितलं जा मांस घेऊन ये, नाही. वडिलांनी सांगितलं जा प्राण्यांची हत्या कर, वडिलांनी सांगितलं जा चोरी करणे शास्त्रात सांगितलेलं आहे. फर्स्ट क्लास शिष्य आहे मी, सांगितल्यावर करणार. पण काय करतो हे महत्त्वाचं आहे. जसे एक गुरु आणि शिष्य चाललेले होते आणि गुरु घोड्यावरती बसलेले होते आणि त्या घोड्याच्या मागे जिथं गुरु बसले त्यांच्या पाठीवरती, पाठीमागं वेगवेगळी भांडी
आणि अन्न सामग्री ठेवलेली होती आणि तो शिष्य घोड्यासोबत चाललेला होता, गुरु वर बसले चाललेला होता. तर एक एक डब्बा पडला घोड्यावरून आणि शिष्याने उचलला नाही. मग गुरुने ओरडलं, म्हटलं अरे मूर्खा, दिसतंय की नाही, उचल ना म्हटले, घोड्यावरून इतकं काय काय पडू लागलं, डब्बा वगैरे पडला, उचल. तर त्याने उचलला. काळांतराने त्या घोड्याने विष्ठा केली, ती विष्ठा सुद्धा तो गोळा करू लागला. म्हटले अरे मूर्खा, कशाला गोळा कर, तुम्ही सांगितलं वरून जे काही पडते ते गोळा कर. आता ती विष्ठा ती घोड्याची गोळा करू लागला. म्हणजे आपण काय करतो हे बुद्धीनं करणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी शास्त्रांचं अध्ययन करणं, कृष्ण कथेच्या माध्यमानं ज्ञान प्राप्त करणं हे आवश्यक आहे. त्याला म्हटलेलं आहे गुरु, साधू आणि शास्त्र या तिघांचं जर सांगड बरोबर असेल तर मग तो बरोबर आहे. जर गुरु देखील चुकीचं कार्य सांगत असेल, गुरुने एक सांगितलं हे करा, पण शास्त्र आणि साधू जर म्हणत असतील हे चुकीचं आहे, तर मेजॉरिटी कोणाची आहे? शास्त्र आणि साधूंचं. त्यामुळे तो गुरु चुकीचा आहे. गुरु जर म्हणत असेल मी भगवंत आहे, मी भगवंतांचा अवतार आहे, मीच तुमचा उद्धार करू शकणार आहे, चला माझ्याबरोबर, द्या 50,000, घ्या दीक्षा, मग हा मूर्ख आहे. गुरु कधीही भगवंत म्हणून स्वतःला घोषित करत नाही. गुरु हा भगवंतांचा प्रामाणिक प्रतिनिधी आहे आणि तो प्रामाणिक प्रतिनिधी असल्यामुळे साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रैर उक्तस्थता भाव्यत एव सद्भी. प्रत्येक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गुरु हे भगवंतांचे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत. उक्तस्थता, उक्त म्हणजे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, युक्त नाही, उक्त. उक्त म्हणजे सांगणे, युक्त म्हणजे नियोजित करणे. युक्तश्च भक्तान, युक्तश्च भक्तान म्हणजे आपल्या शिष्यांना ते सेवेमध्ये नियुक्त करतात आणि म्हणून त्यांचा भगवंतांप्रमाणे आपण आदर करतो. भगवंतांप्रमाणे, भगवंत म्हणून नव्हे. जर कोणते गुरु म्हणत असतील की मी भगवंत आहे, तर मग ते अगदी चोर प्रवृत्तीचे लोक आहेत, ढोंगी आहेत, फसवणारे आहेत. त्यामुळे अंधश्रद्धेची पट्टी बांधून कोणालाही गुरु म्हणून स्वीकारून चालत नाही. आणि हा जनता हीच मूर्खता करते की कुणीही जर चमत्कार केला लगेच नमस्कार, चमत्कार झाला लगेच नमस्कार, शिष्य होतात. मग त्या गुरुचं काहीतरी कांड झालं, पतन झालं की मग धर्माच्या नावाने लोक ओरडू लागतात, बघा हिंदू धर्मामध्ये असं झालं, धर्मामध्ये लोक पाखंडी आहेत, सगळे साधू असेच असतात. नाही, पण प्रभुपादांसारखे साधू आजही शोधलं तरी सापडणार नाहीत. मी जेव्हा या श्लोकाचं तात्पर्य वाचलं प्रभुपादांचं, त्यावेळी प्रभुपादांची किती शक्ती, किती डेअरिंग म्हणू शकतो असं लिहिण्यासाठी. बोलणं एखाद वेळेस सोपं आहे, एकदा बोलून व्यक्ती संपते, बोलतात, लोक विसरतात, पण लिहिणं म्हणजे हजारो लाखो वर्षापर्यंत ते राहतात ग्रंथामध्ये, लिखी राहते, लिपी राहते. त्यामध्ये प्रभुपादांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की जर पुत्र आपल्या पित्याच्या आज्ञांचं, गुरूंच्या आज्ञांचं पालन करत नसेल तर तो मूत्र असल्याप्रमाणे आहे. कारण पुत्र आणि मूत्र एकाच ठिकाणाहून येतात. कुणाची डेअरिंग आहे इतकं बोलायसाठी आणि लिहायसाठी? त्याला म्हटलेलं आहे निडर गंभीर गुरु, लायन गुरु. जसे प्रभुपादांचे गुरुसुद्धा होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांना म्हणायचे लायन गुरु. कारण का इतके सिंहासारखेचे मायावाद्यांचं खंडन करायचे, त्यांना बघितल्यानंतरच मायावादी दूरच्या दुसऱ्या गल्लीतून पळून जायचे. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे सिंह गुरु, लायन गुरु. तर कर्दम मुनींनी जी तपस्या केली किंवा जी भगवंतांची आराधना केली आणि कठोर तपस्या, ब्रह्मदेवांनी दिलेल्या आदेशांचं पालन. आता ब्रह्मदेव पिता पण आहेत आणि गुरु पण आहेत. हे दोघं असल्यामुळे त्या ब्रह्मदेवांच्या आदेशाचं पालन तंतोतंत केल्यामुळे भगवंत त्यांच्या घरी आता प्रकट होणार आहेत. तर भगवंत आपल्या जीवनामध्ये जर प्रकट व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? मग गुरूंच्या आदेशाचं तंतोतंतपणे पालन करणं आवश्यक आहे. आणि ते कसं करू शकतो आपण? आदेशांचं पालन
एक आपली साधना, कठोर तपस्या आणि इंद्रिय निग्रह, ज्यामुळे ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. मी फक्त आरामात राहणार, 4 नियमांचं पालन केलं तर करणार, कधी कधी 3, कधी कधी 2, कधी कधी 3.5. मी सगळं खाऊन पिऊन करणार, मी कोणती तपस्या करणार नाही, असं जर म्हटलं तर कधी आपल्याला हृदयामध्ये बुद्धी प्रकट होणार नाही. त्यासाठी कठोर तपस्या, जी कर्दम मुनीने कठोर तपस्या, इंद्रिय निग्रह ठेवला. इंद्राची अमरावती नामक जी राजधानी आहे, इंद्रलोक, त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे की मोठमोठे रस्ते, हिरे, माणिक, पाचू जे वापरलेले आहेत, त्याच्या 1000 पटीनं सुशोभित कर्दम मुनींचं विमान होतं, विमान. आणि त्या विमानामध्ये त्यांनी तलाव, मोठमोठे महल, गार्डन, सरोवर सगळं तयार केलेलं होतं. आणि इतकी सुंदर पत्नी देवहूती असून सुद्धा ते थोडेही आसक्त झाले नाही. इंद्रियांवरती नियंत्रण ठेवलं म्हणून भगवंत प्रकट झाले. इंद्रिय निग्रह, तपस्या, त्यानंतर भगवंतांप्रती असलेली शरणागती आणि आपले गुरु आणि पिता म्हणून प्राप्त झालेले ब्रह्माजींच्या आदेशाचं पालन, या सर्व गोष्टी पालन केल्या म्हणून आता त्यांच्या घरी भगवंत अवतरित होणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत एक दुसऱ्याशी. आपली तपस्या, आपली भक्ती, आपला सदाचार, आपलं गुरूंच्या आदेशांचं पालन, या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. फक्त मी गुरूंच्या आदेशाचं पालन करतो पण मी भक्तांसोबत संबंध व्यवस्थित ठेवत नाही, मूर्खता आहे. म्हणजे भक्ती आपल्याला कळालीच नाही. वैष्णव सदाचारानुसार गुरूंची सेवा म्हणजे त्यांच्या शिष्यांची सेवा, पहिल्या पानावरती स्पष्ट केलेलं आहे वैष्णव सदाचारमध्ये. गुरु की सेवा मतलब उनके शिष्यों की सेवा, ॲज पर वैष्णव एटिकेट पेज नंबर 1. त्यामुळे आपण गुरूंची सेवा करतो आणि बाकीच्या शिष्यांची नाही करत, मग हा पण दांभिकपणा किंवा दुपट्टीपणा झाला. फर्स्ट क्लास शिष्य जो आहे, जो गुरुची इच्छा ओळखून कार्य करतो. दुसरा सांगितल्यानंतर कार्य करतो. मूर्ख आहे जो सांगून सांगून सुद्धा कार्य करत नाही. आणि अतिबुद्धिमान जो आहे, सगळं ठरवतो आणि फक्त गुरुला जाऊन सांगतो. एक आहे इन्फॉर्मेशन आणि एक आहे परमिशन. परमिशन म्हणजे कोणतंही महत्त्वपूर्ण कार्य करण्या अगोदर गुरूंचा आशीर्वाद, त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. तीर्थयात्रा, गिरिराज घरी आणणं, गौरनिताईचे विग्रह आणणं, ह्या सगळे मोठमोठे निर्णय आहेत भगवंतांना घरी प्राणप्रतिष्ठा करणं. त्याच्यासाठी गुरूंची आशीर्वाद, परवानगी लागते. राधाकुंडमध्ये स्नान करणं, यासाठी गुरूंची परवानगी पाहिजे स्नान करण्यासाठी. आपण काय करतो, सगळं प्लॅनिंग करतो, ठरवतो आणि नंतर फक्त गुरूंना कळवतो, आमच्या घरी लग्न ठरलेलं आहे, तुम्हाला यायचं असेल, वेळ असेल तर या. माझं लग्न फिक्स झालेलं आहे, आम्ही भगवंत आणलेले आहेत, अभिषेक उद्या संध्याकाळी आहे, या. ही झाली इन्फॉर्मेशन. परमिशन नाही, परवानगी एक आहे आणि अनुमती एक आहे. अनुमती म्हणजे प्रामाणिकपणे आपण कोणतंही कार्य ठरवण्या अगोदर त्यांची परवानगी घेणं, आणि अनुमती झाली. आणि फक्त इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती देणं, म्हणजे फक्त सांगणं, मी हे ठरवलेलं आहे, मी करणार आहे, ही माझी पत्नी आहे ठरवलेली, मी हिला आणलेली आहे, आम्हाला आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद देणार मग, त्यावेळी काय सांगणार. आणि जरी गुरुला जरी दिसत असेल की ही स्त्री किंवा ही मुलगी तुझ्यासाठी चांगली नाही आहे, किंवा ही भक्त नसल्यामुळे हिचं जीवन फार कठीण होणार आहे तुझं भविष्यामध्ये, आता आपण ठरवलं आहे, त्यामुळे ते काही बोलू पण शकत नाही. त्यामुळे त्यांना तो निर्णय स्वीकार करावा लागतो. यासाठी गुरूंची आवश्यकता आपल्याला पदोपदी आहे. शाळेमध्ये ABCD जर शिकायला गुरूंची आवश्यकता आहे, तर मग मृत्यूची परीक्षा द्यायला गुरुची आवश्यकता नाही म्हणणारे कोण आहेत? महामूर्ख आहेत.
जीवनाची परीक्षा द्यायची आहे, शेवटची परीक्षा, जी शेवटची परीक्षा द्यायला गेल्यानंतर पुन्हा वापस येणे नाही. जर तो पुन्हा जन्म मृत्यूरूपी चक्रामध्ये वापस आला याचा अर्थ तो फेल झाला. बरोबर. जर एखादा 10वीमध्ये नापास झाला याचा अर्थ तो पुन्हा 10वीमध्ये त्याला बसावं लागतं त्याच वर्गामध्ये. जर 10वीमध्ये पास झाला याचा अर्थ तो कॉलेजमध्ये गेला शाळा सोडून. तसंच जर आपल्याला या मनुष्य जीवनामध्ये आपण पास झालो याचा अर्थ आहे गुरूंनी आशीर्वादांनी आपण भगवत धामात वापस गेलो. जर पुन्हा या भौतिक जगात आलो आपण, मग ते कोणतंही शरीर असो, याचा अर्थ आपण नापास झालो, शेवटची परीक्षा फेल झालो. अगर हमने 10th पास किया है तो इसका मतलब हम 10th पास करने के बाद हम कॉलेज में एडमिशन ले रहे. 10th पास हो गए, नए कॉलेज में एडमिशन ले लिया, मगर 10th पास नहीं हुए तो हमको 10th क्लास में अगले साल और बैठना पड़ेगा एग्ज़ाम की तैयारी करने के लिए. उसी प्रकार यदि हमने जीवन की परीक्षा पास की है गुरु के आशीर्वाद से, इसका मतलब ये हाई स्कूल छोड़कर हम गोलोक में प्रवेश करेंगे, वैकुंठ में. कॉलेज वैकुंठ नाम का कॉलेज है, वहाँ पर आगे बढ़ जाएंगे. अगर ये जन्म में हमने एग्ज़ाम पास नहीं की, इसका मतलब हम पुनः इसी भौतिक जगत में आने वाले हैं. बरोबर. म्हणून आवश्यकता आहे गुरूंची, आहे की नाही. आणि म्हणून गुरु, साधू आणि शास्त्र भक्तांची आपल्याला प्रत्येक पदोपदी आपल्याला सर्व भक्तांची आवश्यकता आहे. मग ते सिनियर असो, ज्युनियर असो, आपल्या कुटुंबातील असो, कोणी असो, कोण कधी मार्गदर्शन करेल. आता समजा आपल्याला वाटतं आपले घरचेच आहेत सगळे, हे काय माझा मुलगा आहे, मुलगी आहे, हे काय करणार आहेत, हे सगळे काय करणार आहेत, ते मुले आहेत म्हणजे. पण अंततोगत्वा जर रात्री आपल्याला यमराज बोलवण्यासाठी आले आणि आपण घाबरलो आणि त्याच लहान मुलाने आपल्याला सांगितलं पप्पा हरी बोल म्हणा, पप्पा हरी बोल म्हणा, तर तो आपला गुरु बनतो. आपण त्याचे पुत्र आणि तो आपला गुरु बनतो. घाबरू नका, हरी बोल म्हणा. पप्पा घाबरताय कशाला, हरी बोल म्हणा, नरसिंग आरती म्हणा. तर कोणी आपल्याला कधी मार्गदर्शन करेल हे भगवंतांची आपल्यावरती फक्त कृपाच आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय.